वागण्याचं स्वरूप माणसाचं वेगळं आहे आणि समाजामध्ये वागण्याचं स्वरूप माणसाचं वेगळं आहे. समाजामध्ये वेगळा असतो आणि एकांतामध्ये वेगळा असतो. मग सांगा, समाजातला परमार्थ खरा आहे का एकांतातला? कुठला? एकांतातला परमार्थ खरा आहे, पण आपल्याकडून एकांतातला परमार्थ घडत नाही. काय घडत नाही बर का? पंढरपूरची वारी यावी किंवा गावामध्ये सप्ताहाचं वातावरण व्हावं, मग लोक इतकं धोतर टोपी वा काय काय असं जास्त करतात बर का. न गंध लावणारे सुद्धा माणसं 2-2 मुद्रा लावतात. काय लावतात? 2-2 मुद्रा लावतात. आणि कधीच न गंध लावणारे माणसं आहेत ना, लगेच ओळखून येतात. काय येतात? रोज गंध लावणारे माणसं अवसान पाहून गंध लावतात, आणि कधीतरी गंध लावणारी माणसं मोकळ्या मनाने लावतात. इतका मोकळ्या मनाने लावतात, इतका मोकळ्या मनाने लावतात की त्याचं वर्णन कीर्तनात करण्यासारखं नाही. त्याचं वर्णनच करू शकत नाही आपण. बरं का, हे असं का होतं बर का? उपास्याची अनुभूती येण्यासाठी लोकांतातला परमार्थ कामाचा नाही. उपास्याची अनुभूती